सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. मिशन आरंभ 2025-26 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व आदरणीय अधिकारी वर्ग, त्याचबरोबर तालुक्यातील आदरणीय वर्ग, या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या तासिकेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचं देखील मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं स्वागत करतो. आजची जी पुढील एक तासासाठी पुढची जी तासिका आहे किंवा ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारखिंडी या शाळेचे आदर्श शिक्षक आदरणीय राजू कोल्हे सर यांचं या ठिकाणी तासिका होणार आहे. त्यांचा विषय बुद्धिमत्ता चाचणी, घटक जो आहे तर्कसंगती व अनुमान, आणि ज्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तो उपघटक आहे भाषिक तुलना. या ठिकाणी छान असं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. त्यांचं देखील या ठिकाणी मी शिक्षण विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित विस्तार अधिकारी श्री पिंपळकर साहेब, त्याचबरोबर तंत्रस्नेही शिक्षक श्री नामदेव शिरकर सर व दत्तात्रय आंबेकर सर यांचं देखील मी शिक्षण विभागाच्या वतीनं स्वागत करतो आणि आदरणीय कोल्हे सरांना विनंती करतो की आपल्या तासिकेला आपण सुरुवात करावी. नमस्कार बालमित्रांनो, गुड मॉर्निंग. सर्वांना सुप्रभात. आज आपल्या पाठाचा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. आणि विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये जे चौथं प्रकरण आहे तर्कसंगती व अनुमान, या घटकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. खरं तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हा जो घटक आहे तर्कसंगती व अनुमान, याच्यासाठी भारांश हा 12% आहे. 12% याचा अर्थ 50 प्रश्नापैकी या घटकावर 6 प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत. तर या 6 प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपल्याला पुढील भाग आपण पाहूया. तर्कसंगती व अनुमान हा जो घटक आहे या घटकामध्ये भाषिक जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये भाषिक तुलना हा एक आजचा आपला घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर्कसंगती व अनुमान यामध्ये भाषिक उदाहरणं काय असतात आणि काही उदाहरणं अशी असतात की अभाषिक अशी उदाहरणं असतात. आपल्याला या ठिकाणी भाषिक उदाहरणं पाहिजे आहेत. गेल्या 2 दिवसापूर्वी जो या ठिकाणी पाठ झाला त्या पाठामध्ये आपण तर्कसंगती व अनुमान या घटकामध्ये वय हा भाग पाहिला. आता याच्यानंतर दुसरा जो घटक आहे भाषिक तुलना, या भाषिक तुलनेमध्ये साधारणपणे परीक्षेला आपल्याला 2 प्रश्न विचारले जात असे. विद्यार्थी मित्रांनो बघा, तर्कसंगती व अनुमान या घटकामध्ये हा जो घटक आहे भाषिक तुलना, यामध्ये भाषिक उदाहरणे ही जी आहेत ही प्रथम समजून घ्यायची आहेत. तर मग त्यामध्ये काय करायचं, प्रश्न जे आहेत, प्रश्न जो आहे तो प्रश्न नीट समजून घ्यायचा असतो. तो समजून घेत असताना त्याचं वाचन आपल्याला प्रथमतः करावं लागतं. त्यानंतर त्याच्यामध्ये त्यावर विचार करावा लागतो. विचार केल्यानंतर मग तर्क करायचा असतो. वेगवेगळे तर्क करायचे असतात आणि वेगवेगळे तर्क करत असताना मग ते वेगळे तर्क जे आहेत त्या तर्कांची मांडणी करायची. ते मांडणी केल्यानंतर योग्य निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेतून आपण उदाहरण सोडत असतो. आणि या घटकामध्ये खरं तर अचूक तर्क करण्याची जी क्षमता आहे ती विकसित होत असते आणि ती विकसित आपण या घटकामधून करणार आहोत. असो, तर यामध्ये काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत भाषिक तुलना या घटकामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, भाषिक तुलना यामध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी असा आहे की
लाल, पिवळा, निळा, हिरवा व गुलाबी या रंगाच्या पताका याच क्रमाने लावल्या तर पिवळ्या रंगाची पताका पुढील प्रमाणे कोणत्या क्रमांकावर येईल? बघा, आपण शाळेमध्ये पताका लावत असतो, वेगवेगळ्या रंगीत पताका असतात. तर खरं तर या ठिकाणी ज्या पताका आहेत त्यांचे रंग बघा, 1 2 3 4 5 5 रंगाच्या पताका आहेत. असो, या 5 रंगाच्या ज्या पताका आहेत त्या क्रमाने लावायच्या आहेत. खरं तर या घटकामध्ये माहितीचं आकलन आपल्याला प्रथमतः करायचे. परिचित अशी माहिती आहे. आता मग त्यामध्ये पताका तर आपण लावलेले आहेत. मग पहा, आता या ज्या पताका आहेत यामध्ये पहा, पहिल्यांदा लाल, नंतर दुसऱ्या पताकेचा रंग आहे पिवळा, तिसरी पताका आहे, तिचा रंग आहे निळा, नंतर हिरवा आणि शेवटी गुलाबी. अशा 5 पताका आहेत. आता खरं तर या ज्या 5 पताका आहेत या 5 पताका आपण लावल्यानंतर पुन्हा याच क्रमाने दुसऱ्या पताका याच पताका लावायच्या आहेत. रंग मात्र तेच आपण घेणार आहोत. आता हे करत असताना विद्यार्थी मित्रांनो, हे जे 5 रंग आहेत हे रंग, पताकांचे रंग पुन्हा पुन्हा येत आहेत. हेच रंग पुन्हा पुन्हा येत आहेत. तर पाहता मग हे रंग येत असताना या ठिकाणी जो प्रश्न विचारलाय, पिवळ्या रंगाची पताका पुढीलपैकी कोणत्या क्रमांकावर येईल? आता पिवळ्या रंगाची पताका या ठिकाणी 2 नंबरला आहे. आणि मग मुलं उत्तर शोधत असताना मग मुलं काय विचार करत असतील की मग काय करायचं? पिवळ्या रंगाची पताका कधी कितव्या क्रमांकावर येईल? आता या ठिकाणी प्रश्न उत्तरं दिलेली आहेत. 63, 87, 39, 78. हे पर्याय पाहिले की मग लक्षात घ्या की या ठिकाणी हे जे 5 रंग आहेत या 5 रंगांचे जो गट आहे तो गट कसा बनतो? 5. नंतर दुसऱ्या गटात 10 पताका होतील, तिसऱ्या गटात 15, 20, 25, 25 नंतर 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85 असे गट बनतात. या पताकांचे गट होतील आणि एका गटामध्ये एका गटात 5 पताका, दुसरा गट पूर्ण झाला की 10 पताका. अशा पद्धतीने 5-5च्या पटीत आपण पाहिलं तर 85 नंबरला गुलाबी रंगाची पताका येते पहा. आणि या ठिकाणी आता पहा, आपल्याला असं सांगितलंय की पिवळ्या रंगाची पताका किती नंबरला येईल? खरं तर 85 नंतर 86 नंबरची जी पताका आहे ती आहे लाल रंगाची आणि 87 नंबरची पताका जी आहे ती पिवळ्या रंगाची आहे. खरं तर मुलं काय करतात याच्यामध्ये सोपी ट्रिक्स पण आहे. जर उत्तर काढण्यासाठी सोप्या ट्रिक्सने पण आपण जाऊ शकतो, ते पण पाहूया आपण. पाहता 5-5चे जे गट आहेत, 5-5चे गट जर पाहिले तर आणि पिवळा रंग आपल्याला पाहायचा आहे, तर पिवळ्या रंगाची पताका शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जो 87 आहे ते उत्तर समजा मी घेतलं, ते आहे की नाही शोधण्यासाठी, तर 87 ला मी 5 ने भाग देतो. 5 ने भाग दिल्यानंतर पहा, 5 × 5, 5 × 7 35. बाकीची 2 आली तर याच्यामध्ये 2 जी आली या ठिकाणी जो 87 आहे त्या 87 ची फोड अशी होते की 85 अधिक 2, तर हे उत्तर बरोबर मॅच होतं या ठिकाणी. मात्र बाकीची उत्तरं मात्र काही मॅच होणार नाहीत. ती उत्तरं काही येऊ शकत नाहीत. 87 उत्तर या ठिकाणी येतंय. असो,
यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न त्याच धर्तीवरचा प्रश्न आहे. त्यामध्ये काय दिलंय? सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एका ओळीत लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या या क्रमाने 10 खुर्च्या मांडलेल्या आहेत. तर 47व्या खुर्चीचा रंग कोणता? बघा आता या ठिकाणी जे रंग आहेत, पहिल्यासारखाच प्रश्न आहे. थोडस पाहता, थोडा विचार करू आपण. हा, या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर हे जे रंग आहेत, मी रंग लिहितो. लाल, पिवळा, हिरवा, निळा. फक्त रंग 4च आहेत. हे जे रंग आहेत, यामध्ये काय सांगितलंय की जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यामध्ये खुर्च्या मांडायच्या आहेत. मग त्या खुर्च्याचे रंग जे आहेत, लाल, पिवळा, हिरवा, निळा अशी 4च रंग आहेत. या 4 रंगाच्या खुर्च्या आपण पुन्हा 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 त्या मांडत जाणार आहोत. अशा 100 खुर्च्या मांडायच्या आहेत. काय त्या ज्या आहेत त्या खुर्च्या आपण मांडणार आहोत. परंतु मांडत असताना 47व्या खुर्चीचा रंग आपल्याला विचारलाय. मग त्यासाठी एक आपण क्लृप्ती वापरायला काय हरकत आहे? आपण असं करूया, 47 नंबरची खुर्ची पाहिजे, म्हणजे संख्या घेऊ. या ठिकाणी 4 रंग आहेत, 4 ने भागू आपण. 4 ने भागताना पहा, 4 एक 4, 4 एक 4 एक 4, बाकी 3 आली. तर मग बाकीची 3 आली म्हणजे या ठिकाणी 11 गट झालेले आहेत. 11 गट झाल्यानंतर 11 चोक 44 खुर्च्या संपलेल्या आहेत. मग 44 खुर्च्या संपल्यानंतर पुढच्या खुर्च्यांचा नंबर जो आहे त्याच्यामध्ये 45 नंबरला ही खुर्ची असेल, 46 नंबरची पिवळी खुर्ची असेल आणि 47 नंबरची खुर्ची हिरव्या रंगाची असेल. तर मग या ठिकाणी उत्तर आपलं येतंय तिसरा पर्याय, हिरवा रंग, हिरव्या रंगाची खुर्ची. असो, यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पाहता, यामध्ये तिसऱ्या नंबरचा प्रश्न जो आहे, यामध्ये काय आहे? एका स्पर्धेतील 5 स्पर्धकांनी स्पर्धेपूर्वी एकमेकांशी हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने झाली? बघा आता, खरं तर विद्यार्थी मित्रांनो, आताच काही दिवसापूर्वी IPLच्या स्पर्धा झाल्या, आपण पाहिल्या पण असतील. तर त्या स्पर्धामध्ये अनेक संघ उतरलेले असतात. तर या ठिकाणी पहा, अशी एक स्पर्धा होती की त्या स्पर्धेमध्ये 5 स्पर्धक त्या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. उदाहरणार्थ मी या ठिकाणी काही खुणा करतो. हा एक स्पर्धक आहे, हा एक आहे, हा तिसरा, चौथा आणि 5वा, असे 5 स्पर्धक आहेत. समजा त्यांना नंबर देतो, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, असे 5 स्पर्धक आहेत. आणि ते जे 5 स्पर्धक आहेत ते एकमेकांशी हस्तांदोलन करणार आहेत. तर हस्तांदोलन करत असताना मला सांगा आता, या ठिकाणी हा 1 नंबरचा जो संघ आहे, हा या 2 वाल्याशी एकदा हस्तांदोलन करेल, 3शी करेल, 4शी करेल आणि 5शी करेल. पहा बरं, 1 ने किती जणांशी हस्तांदोलन केलं? 1 2 3 4, 4 जणांशी हस्तांदोलन केलं. पहा, आता मला सांगा,
2 नंबरचा जो संघ आहे तो कोणाशी करेल? तो 1 शी करणार नाही, एकदा हस्तांदोलन झालेलं आहे त्यांचं. तो 3 शी करेल, 4 शी करेल, 5 शी करेल. बस तो फक्त 3दाच हस्तांदोलन करेल. झालं. आता राहिलं 3 नंबरचा संघ. तो कोणाशी करू शकतो? तो पहा आता तो 4 नंबरच्या संघाशी करू शकतो, 5 नंबरच्या संघाशी हस्तांदोलन करू शकतो, फक्त 2च. आणि आता राहिला फक्त या ठिकाणी 4 नंबरचा संघ. त्याला फक्त आता हस्तांदोलन करायला फक्त एकच संघ उरलेला आहे, तो म्हणजे 5 नंबरचा. म्हणजे एकदाच हस्तांदोलन झालेले. तर हे एकदा असो. तर मग हस्तांदोलन किती वेळा झालं? 5, 4 आणि 3, 7 आणि 2, 9 आणि 1, 10. 10 वेळा हस्तांदोलन झालं. या ठिकाणी पर्याय वेगळे दिलेले आहेत. 25 असेल, 20 असेल, 15, 10. तर अचूक उत्तर आहे 10. अशा पद्धतीने आपण एक तो प्रश्न नीट समजून घ्यायचा आणि प्रश्न नीट समजून घेतल्यानंतर त्या ठिकाणी उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. हा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. तुम्ही म्हणाल यापेक्षा वेगळी काय पद्धत आहे? ही पण पद्धत पाहूया आपण. पाहता हा भाग आपण कॅन्सल करतोय. आता हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने आपण कसा सोडवायचा? तर पहा, आता वेगळ्या पद्धतीने जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर एक सोपी पद्धत वापरायची. स्पर्धक किती आहेत? स्पर्धक आहेत 5. मग 5 स्पर्धक आहेत. त्याची एक सोपी पद्धत अशी की काय करायचं? 5 स्पर्धक आहेत, त्या 5 मधून 1 वजा करायचे, राहिले 4. मग हे 4 राहिल्यानंतर मग काय करायचं? तर मग पहा 4 उतरत्या क्रमाने मांडू. 3, 2, 1 या सर्वांची करायची बेरीज. तुम्ही नोट डाऊन करताय विद्यार्थ्यांनो? पहा बरं का पद्धत क्लुप्ती आहे. 4 आणि 3, 7 आणि 2, 9 आणि 1, 10. उत्तर आलं 10. काही वेळापूर्वी आपण जे उत्तर काढलं प्रत्यक्ष कृती करून पाहिलं आणि ते उत्तर आणि हे उत्तर बरोबर आहे. आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. असो, आता अशाच याच धर्तीवरचा पुढचा प्रश्न आपण पाहूया. नेक्स्ट. असो, तुमच्या आवडीचा प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला आहे. नुकत्याच IPLच्या स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धामध्ये कोण जिंकलं ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो. असो, तर या क्रिकेटच्या सामन्यावर आधारित हा प्रश्न आपण घेतलेला आहे. तो प्रश्न काय आहे तो आपण नीट वाचला पाहिजे. विद्यार्थी काय करत असतात? प्रश्न सोडवत असताना प्रश्न पाहिल्यानंतर त्या प्रश्नामध्ये कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत त्या बाबीचं विश्लेषण आपण करायचं, समजून घ्यायचे. काय आहे त्या प्रश्नामध्ये? त्या प्रश्नामध्ये बघा, IPL सामन्यामध्ये 6 संघ सामील होते. प्रत्येक संघाचा प्रतिस्पर्ध्याबरोबर फक्त एकच सामना झाला असेल तर पहिल्या फेरीत एकूण किती सामने झाले असतील? मग आता मी पहिल्यांदा जो प्रश्न विचारला होता त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. आता उत्तरापर्यंत जायचंय. फार सोपं आहे. 6 संघ आहेत तर मग प्रतिस्पर्ध्याबरोबर तो फक्त एकदाच हस्तांदोलन करणार आहे. मग बघूया आता आपण त्याच पद्धतीने एकदा. तर मग ती जी पद्धत आपण वापरलेली आहे ती पद्धत आपण पाहूया. पाहता सहा संघ आहेत. मग आपण काय करू? त्याच पद्धतीने 6 गोल घेतो मी आपल्याला समजावं म्हणून. कसं असतं, फार घाई केली तर काही गोष्टी आपल्याला समजत नसतात.
परंतु त्या आपण समजून घ्यायच्या. 3 आणि 2 5 आणि या ठिकाणी 6वा संघ आहे. तर या संघांना आपण नाव देऊया. ए, बी, सी, डी, ई, एफ असे संघ आहेत. मग आता ते हस्तांदोलन काय करत आहेत? एक मिनिट. हे जे 6 संघ आहेत हे यांच्या आता सामने सुरू होणार आहेत. लक्षात घ्या. मग आता सामने सुरू होताना फक्त एकच प्रतिस्पर्ध्याबरोबर एकच सामना होणार आहे. मला सांगा आता आता प्रतिस्पर्ध्याबरोबर सामना करत असताना ए हा कोणाकोणाबरोबर सामना होईल? याचा बीशी झाला, बरोबर. नंतर सी बरोबर, डी बरोबर, ई बरोबर आणि एफ बरोबर. याचे सामने किती झाले? ये कोणाबरोबर म्हणजे कोणकोणत्या संघाबरोबर याचा सामना झाला? तर एकूण 1 2 3 4 5 संघाबरोबर सामना झालेला आहे. पुढे आपण जाऊ. आता बी चा विचार करू. मग आता बी चा विचार करत असताना लक्षात घ्या, बी चा विचार करत असताना बी चा सामना कोणाबरोबर होईल? सी शी होईल, डी शी होईल, ई शी होईल आणि एफ शी होईल. किती सामने झाले? 1 2 3 4. ओके, झालं. आता डी डी कोणाबरोबर सामना करू शकतो? पाहता. आता सी सी बद्दल पाहिजे. असो. सी चा सामना डी बरोबर होईल, ई बरोबर होईल, एफ बरोबर होईल. 3 सामने झालेले आहेत. पुढे जाऊ आपण. डी डी जो संघ आहे तो कोणाबरोबर? परत काही सीसी नाही, एकदा सामना झालेला आहे, पुन्हा काही सामना होऊ शकत नाही. मग हा डी काय करेल? डी टी चा सामना ई बरोबर होऊ शकतो, नंतर एफ बरोबर होऊ शकतो, ए शी मुळीच नाही. आणि एकदा सामना झालाय, फक्त 2च सामने झाले या ठिकाणी. असो. आणि आता ई हा जो संघ आहे तो फक्त सामना कोणाशी करू शकतो? तर तो सामना फक्त एफ शी करू शकतो. म्हणजे 1 सामना झाला. आता आपण बघा एकूण सामने किती झाले? पहिल्यांदा 5, नंतर 4, 3, 2, 1 आणि यांची बेरीज केली. 5 आणि 4 9, 3 12, 13 14 आणि 1 15. बेरीज 15 आली. असो. 15 या ठिकाणी कुठं आहे? तर तिसऱ्या क्रमांकामध्ये आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये उत्तर लपलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण तिसरं उत्तर, तिसऱ्या पर्याय त्या ठिकाणी आपण उत्तर काढू शकतो. असो. यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊ आपण. या ठिकाणी पहिल्यांदा जो मी प्रश्न घेतला होता खुर्च्यांचाच, म्हणजे त्या ठिकाणी त्या धर्तीवरचाच प्रश्न मी या ठिकाणी 5व्या नंबरला घेतलेला आहे. काय आहे त्या प्रश्नामध्ये? बऱ्याच बाबी दिलेल्या आहेत, मग त्या आपण समजून घेऊ. तर त्यामध्ये काय सांगितलंय? एका सभेसाठी 300 खुर्च्या अनेक ओळीमध्ये मांडलेल्या आहेत. मोठा कार्यक्रम असेल, 300 खुर्च्या मांडलेल्या आहेत. असो, ही एक बाब समजून घेतली. पुढे काय झालंय? त्या ठिकाणी पुढे एक बाब काय झाली की त्या ठिकाणी निळा, जांभळा, नारंगी, हिरवा, पिवळा, लाल या रंगाच्या खुर्च्या क्रमाने मांडलेल्या आहेत. शेजारी शेजारी मांडलेल्या आहेत. किती रंगाच्या खुर्च्या आहेत? 1 2 3 4 5 6. तर हे जे या ज्या खुर्च्या आहेत त्यांचे रंग मी या ठिकाणी लिहितो. निळा, हे जे रंग आहेत या खुर्च्यांचे जे रंग आहेत ते या ठिकाणी लिहितो मी. निळा,
जांभळा, नारंगी, हिरवा आणि पिवळा आणि शेवटी आहे लाल. असो, 6 रंग आहेत. मग आता या खुर्च्या मांडत असताना एक बाब लक्षात ठेवायची, हे जे 6 रंग आहेत हेच रंग परत परत खुर्च्यांचे रंग येणार आहेत. मग 6चे रंग येणार आहेत म्हणजे काय, हे या 6च्या पटीमध्ये 5 जायचं, 6च्या पटीत जायचं. मग 125 ज्या खुर्च्या आहेत या 125 खुर्च्यांना आपण म्हणजे 125 ही जी खुर्च्यांची संख्या आहे त्या संख्येला आपण 6ने भाग देऊन पाहू. तर भाग दिल्यानंतर काय झालंय, 125 ला 6ने भाग दिला. तर भाग दिल्यानंतर बघा 6 दुने 12, 5 खाली घेतले, 5 ला भाग दिला शून्याचा आणि काय झालं, 20 भागाकार आला. या निळा, जांभळा, नारंगी, हिरवा, पिवळा, लाल या खुर्च्यांचा एक गट, असे 20 गट होतील आणि 20 गटामध्ये 20 सब 120 खुर्च्या त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. आता राहिल्यात 5 खुर्च्या. मग 5 खुर्च्या म्हणजे काय, 120 नंबर या लालचा येईल पहा. 120 नंबरची खुर्ची म्हणजे लाल रंगाची खुर्ची. आता मग 120 च्या नंतर या ठिकाणी 120 च्या नंतर या ठिकाणी पहा, त्याच्यानंतर 120 च्या नंतर पुढचा जो नंबर येतोय पहा, हा, तर मग पुढे काय, 120 च्या नंतर आपल्याला 125 नंबरची खुर्ची पाहायची आहे. मग 125 नंबरची खुर्ची पाहण्यासाठी काय करावं लागतंय पाहता. तर मग 120 नंतर 121 नंबरला हिरव्या रंगाची खुर्ची, 122 नंबरला पिवळ्या रंगाची खुर्ची, 123 नंबरला लाल रंगाची खुर्ची आणि 124 नंबरला निळ्या रंगाची खुर्ची. पुन्हा आपण काय करतोय, 124 नंतर परत हिरवा रंग, 125 नंबर हिरवा रंग येतोय पहा. तर मग नंबर आला हिरवा. 125व्या क्रमांकाची खुर्ची आली हिरव्या रंगाची खुर्ची. तर सोपी पद्धत यासाठी आपण अशी पण वापरू शकतो काय, की यापूर्वी वापरली तशी 125 ला आपण एकूण रंग किती आहेत, तर एकूण रंग जे होते 1 2 3 4 5 6 रंग होते. 6ने भाग दिलं, 6ने भाग दिल्यानंतर एक मिनिट, 5 खुर्च्या उरलेल्या आहेत. मग 5 नंबरची खुर्ची कोणती, तर मग त्या पद्धतीने आपण हिरवा रंग आलेला होता आपला, अशा पद्धतीने उत्तर येत असतं. आता पुढे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका दोऱ्याला अनुक्रमे पिवळ्या, निळ्या, पांढऱ्या, हिरव्या, जांभळ्या रंगाच्या पताका लावलेल्या आहेत. तर मग रंग किती आहेत, हे रंग आहेत पहा, पिवळा, निळा, पांढरा, हिरवा, जांभळा, 1 2 3 4 5 रंग आहेत. मग 5 रंग आहेत, 5 रंगांचे गट कसे बनतील, 5 पहा, एका एका गटात 5 पताका, दुसऱ्या गटात 10 होतील, तिसरा गट जेव्हा होईल तिसऱ्या गटात 15 20 25 30
35, 40, 45, 50, 55. 55 नंबरला जी पताका असेल ती शेवटची जांभळी पताका असेल पहा, शेवटची जांभळी पताका. आणि नंतर 56 आपल्याला विचारले 57व्या क्रमांकावर कोणती, तर मग 55 नंतर 56 नंबर पिवळा आणि 57 नंबरला निळी पताका आलेली आहे. अशा पद्धतीने मग उत्तर ते आहे चौथ्या पर्यायामध्ये निळा. सोपं असतं. एक विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न नीट समजला, नीट समजून घेतला की आपण त्यावर आधारित अनेक प्रश्न सोडवू शकतो. आणि असे अनेक प्रश्न सोडवता सोडवता आपण आपली जी तर्कसंगत जी बुद्धी आहे, त्या जी क्षमता आहे, ती क्षमता वाढत असते, विकसित होत असते. आणि त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं. असो, आपण यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, हा वेगळ्या धर्तीचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल काय की यामध्ये भाषिक जी तुलना केली जाते, या भाषिक तुलनेमध्ये मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं, पथकांचं उदाहरण दिलं, खुर्च्यांचं उदाहरण दिलं, त्यानंतर IPLचे ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धामध्ये हस्तांदोलन किती वेळा होतं त्या बाबी सांगितल्या. आता भाषिक उदाहरणामध्ये जे पुढील जो भाग आहे त्याच्यामध्ये काय आहे, ती तुलना आहे. शब्द म्हणजे जे शाब्दिक उदाहरणं आहेत, त्या शाब्दिक उदाहरणामध्ये ती जी माहिती दिलेली आहे त्या माहितीचं आपण विश्लेषण केलं पाहिजे. काय आहे या प्रश्नामध्ये माहिती, तर ती आपण पाहूया. राधा गीतापेक्षा उंच आहे पण सोनूपेक्षा ठिंगणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतो, आपले बरेचसे विद्यार्थी काय करत असतात, प्रश्न पाहिला की प्रश्न पाहत असताना सगळं काही नीट समजून घेत नाहीत आणि त्यामुळे ते उत्तरापर्यंत पोहोचत नाहीत. मुलांनो, या ठिकाणी बऱ्याच बाबी दिल्यात आणि या बाबी समजून घेण्यासाठी काय करावं लागेल, तर याचं विश्लेषण करावं लागेल. या प्रश्नामध्ये काय काय माहिती दिली ती माहिती आपण घेतली पाहिजे आणि माहिती घेतल्यानंतर आपण निष्कर्षापर्यंत जाऊया. आता बघा, इथे काय सांगितलंय की या ठिकाणी राधा गीतापेक्षा उंच आहे. मग ही उंची आपल्याला पाहण्यासाठी, हा प्रश्न नीट सोडवण्यासाठी एक आपण पद्धत वापरू, एक या ठिकाणी क्लुप्ती वापरू. काय क्लुप्ती आहे पाहता. मी या ठिकाणी रेषा ओढत आहे. पहा, आता ही एक रेषा आहे. या ठिकाणी आता मी काय करतोय, पहिलं वाक्य काय आहे, राधा गीतापेक्षा उंच आहे. मग आता राधा गीतापेक्षा उंच आहे, या ठिकाणी राधा बसलेली आहे समजा, इथे गीता बसलेली आहे. राधा ही या गीतापेक्षा उंच आहे. मग आपण या ठिकाणी पहा की उंच उंच असले आहे आणि गीता कमी उंचीची दाखवतो मी. पाहता, राधा ही काय सांगितलंय, राधा गीतापेक्षा उंच आहे. गीताची उंची एवढी दाखवली मी आणि राधाची उंची जास्त दाखवली. बस, पुढे काय आहे, पुढे माहिती दिलंय पण सोनूपेक्षा ठिंगणी आहे. सोनू इथे पहा, कोण, राधा. राधा राधा ही राधा जी आहे ती गीतापेक्षा उंच पण सोनूपेक्षा ठिंगणी आहे. मग आता सोनूपेक्षा ठिंगणी म्हणजे बुट्टी, बरोबर. हसू आला असेल तुम्हाला. ठिंगणी, मग ठिंगणी, मग याचा अर्थ सोनूपेक्षा ठिंगणी, याचा अर्थ सोनू ही कशी असेल, उंच असेल. मग आता या ठिकाणी ही राधापेक्षा उंच दाखवली मी सोनू. पाहता तुलना बघा. आता पुढे माहितीत काय सांगितलंय, वनिता सोनूपेक्षा उंच. इथे वनिता नावाची मुलगी आहे.
वनिता वनिता नावाची मुलगी वनिता सोनूपेक्षा उंच आहे. वनिता सोनूपेक्षाही उंच आहे. बघा आता उंच असल्यामुळे पहा मी उंच दिसते ती आणि सोनू लहान दिसते. असो, पण सरिता पेक्षा ठेंगणी आहे आणि एक सरिता नावाची मुलगी आहे इथे बसलेली. वनिता वनिता सोनूपेक्षा उंच, वनिता सोनूपेक्षा उंच पण सरितापेक्षा ठिंगणी आहे. मग सरितापेक्षा ठिंगणी याचा अर्थ काय? सरिता त्याहीपेक्षा उंच असेल. मग उंच पहा आता कोण उंच आहे तुम्ही पाहिलं पण असेल, ओळखलं पण असेल. असो, पण प्रश्न काय विचारलाय तर सर्वात उंच कोण. मग उत्तरापर्यंत पोहोचलो आपण. या ठिकाणी दिसतंय की सरिता ही नावाची मुलगी सर्वात उंच आहे. बरं आता सरिता उत्तर शोधलंय, परंतु ते कितव्या पर्यायात आहे? दुसऱ्या पर्यायात. मग उत्तर आलं 2, दुसरा पर्याय. आणि मुलांनो एक लक्षात घ्या बरं का, दुसरा पर्याय आला परंतु उत्तर पत्रिकेत मांडताना तो जो दुसरा पर्याय आहे तोच क्रमांक आपण मांडला पाहिजे, तर ते त्या प्रश्नाचे गुण आपल्याला मिळतील. असो, घाई करायची नाही, प्रश्न नीट समजून घ्यायचा. प्रश्न नीट समजून घेतला की आपण त्याच्या उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचत असतो. असो, पुढील प्रश्न आपण पाहूया. या ठिकाणी आजच्या क्लाससाठी आपल्या नगर जिल्ह्यातील खूप हुशार हुशार विद्यार्थी बसलेले आहेत. परंतु हुशार मुलं पण तुम्हाला सांगतो तुमची पण एक गंमत अशी की सोपे सोपे प्रश्न चुकत असतात. कारण तुम्हाला असं वाटतं फार सोपा प्रश्न आहे आणि तो चुकून जातो, कारण आपण काही करतो, समजून घेत नाही. बघा आता 8व्या नंबरचा प्रश्न काय आहे तो आपण समजून घेऊ. सदू महादूपेक्षा वयाने मोठा असला तरी मधुपेक्षा लहान आहे. सुनील मधुपेक्षा वयाने मोठा असला तरी अनिलपेक्षा लहान आहे. तर सर्वात ठ्यांगणा कोण आहे? बघा बरं का, या ठिकाणी खरं तर अनेक बाबी दिल्यात आणि अनेक बाबींचा विचार करताना मुलांची गल्लत होते आणि एकत्र आपण विचार करायला गेलो की आपण गोंधळून जातो. कोण ठ्यांगणा, सदू की सुनील की अनिल की माधू? मग उत्तरापर्यंत जाता येत नाही. मग एक करायचं, किती बाबी देऊ द्यात. या ठिकाणी अनेक अनेक बाबी त्यांनी सांगितल्यात, पण आपण त्यांचं विश्लेषण करू, त्यांचं त्या ठिकाणी विश्लेषण करू आणि मग आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू. आता या ठिकाणी हाही प्रश्न तुलना, भाषिक तुलना या घटकावर आधारित आहे. तो कसा? बघा, या ठिकाणी रेषा ओढू. काही वेळापूर्वी आपण असा प्रश्न सोडवला होता. आता तुलना करायची. काय? एक एक वाक्य वाचून या ठिकाणी आपण पाहूया. बघा आता, सदू महादूपेक्षा वयाने मोठा असला. कोण मोठा? सदू. मग या ठिकाणी इथे सदू बसलाय. सदू महादूपेक्षा वयाने मोठा. या ठिकाणी माधू आहे. कोण मोठा? सदू मोठा. मग सदू मी त्याची उंची म्हणजे थोडक्यात मोठा असल्यामुळे तो असा उंच दाखवलाय आणि माधू छोटा दाखवलाय. पाहता पुढचं वाक्य काय आहे त्याच्या पुढे, तरी मधुपेक्षा लहान आहे. कोण? हा सदू. कोणापेक्षा लहान आहे? मधुपेक्षा. यात इथे मधु बसलेला आहे, पण मधुपेक्षा लहान आहे म्हणजे याचा अर्थ काय की मधु मोठा असेल. मग मोठा आहे ना, मग आपण दाखवू की मोठा. बघा झाला, त्याच्यापेक्षा मोठा दिसतोय, काय हरकत नाही. हा, पुढे पहिलं वाक्य संपलेलं आहे. पुन्हा दुसरं वाक्य काय आहे? दुसऱ्या माहितीत काय दिलंय त्यांनी? सुनील मधुपेक्षा वयाने मोठा असला तरी. सुनील चौथा त्यांचा मित्र आहे. सुनील सुनील मधुपेक्षा वयाने मोठा असला तरी. सुनील मधुपेक्षा मोठा. मोठा
म्हणून तो जरा मोठा दाखवतो. पहा, मधुपेक्षा मोठा असला तरी अनिल पेक्षा लहान आहे. अरे, अनिल पेक्षा लहान म्हणजे अजून एक मित्र आहे त्यांचा अनिल. अनिल पेक्षा लहान म्हणजे अनिल पेक्षा लहान म्हणजे अनिल मोठा असेल, अनिल त्यांच्याही पेक्षा मोठा. बघा, बस. आता आपण या ठिकाणी या उदाहरणाची वर्गीकरण केलेलं आहे, तुलना करतोय, एक तक्ता आखलेला आहे आणि त्याच्यात आता सगळं कळतंय, मोठा कोण लहान कोण. आपल्याला विचारलं, आपण उत्तरापर्यंत नक्की पोहोचू. काय विचारलंय तर सर्वात ठेंगणा कोण आहे. ठेंगणा कोण? महादू. बरोबर. पहा, महादू ठेंगणा आहे. त्याचं उत्तर कितव्या पर्यायात आहे? चौथ्या पर्यायात. कितव्या पर्यायात? चौथ्या पर्यायात. मग चौथा पर्याय तर अगदी अचूक आहे. असो, अशा पद्धतीने आपण भाषिक उदाहरणामध्ये तुलना करून प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. असो, पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. हा, बघा, आता हा जो प्रश्न आहे हा परीक्षेवर आधारित आहे. आपण आता परीक्षा दिल्यात, आता नवीन वर्ष सुरू होईल, शाळा सुरू होतील. असो, आपण काही दिवसापूर्वी परीक्षा दिल्या, परीक्षांचे निकाल कळले आणि ते पाहिलेले आहेत. या ठिकाणी देखील या परीक्षेवर आधारित या ठिकाणी प्रश्न आपण घेतलेला आहे. तो प्रश्न आपण नीट वाचूया. अनुष्काला आर्यापेक्षा अधिक पण अबोलीपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. शेवंतीला आर्या इतकेच पण चमेलीपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आहेत? मुलांनो, आपण हा प्रश्न सोडवत असताना देखील काही वेळापूर्वी मी जी पद्धत सांगितली तीच पद्धत, तुलना करण्याची पद्धत तीच वापरायची आणि उत्तरापर्यंत जायचं. घाई अजिबात करायची नाही. घाई केली की आपण उदाहरण चुकू शकतो. असो, तर उदाहरण सोडवण्यासाठी पहा, तुलना करण्यासाठी एक रेषा आखलेली आहे. अरे मुलांनो, तुम्हाला एक सांगू का? मुलं परीक्षेला गेले ना, इतके हुशार मुलं असतात की त्याचं उत्तर काही सेकंदात, नुसतं प्रश्न पाहिला का उत्तर तयार असतं. बघा, आणि अंदाजे उत्तर लिहून टाकतात. पण ते बरोबर येते का चूक काही विचार करत नाहीत. प्रत्येक प्रश्न नीट वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि समजून घेतल्यानंतर तो नीट सोडवून पाहिला पाहिजे. तर इथे देखील तुलना करायची. एक रेषा मारलेली आहे. आता एक एक वाक्य वाचू आपण आणि ते वाक्य वाचून या ठिकाणी तुलना करू. अनुष्काला आर्यापेक्षा अधिक, एवढंच. काय? अनुष्काला आर्यापेक्षा अधिक. या ठिकाणी अनुष्का असो, गडबड होते पा. असो, या ठिकाणी पेन घेतोय मी. असो, तर तुलना करत आहोत आपण. पहिली अनुष्का नावाची मुलगी, नंतर तिची मैत्रीण आर्या. काय सांगितलंय? अनुष्काला आर्यापेक्षा अधिक. अनुष्काला अधिक आहेत म्हणून तिची रेषा वरती नेतो मी. आर्या कमी उंचीची दाखवतो, म्हणजे कमी गुण आहेत म्हणून या आलेखामध्ये उंची कमी दाखवलेली आहे. तर आर्यापेक्षा अनुष्काला जास्त गुण आहेत, पण पण अबोलीपेक्षा कमी गुण आहेत. मग तिची मैत्रीण जी आहे अबोली, अबोली ह्या अबोलीपेक्षा कमी, म्हणजे याचा अर्थ काय? अबोलीला जास्त मार्क्स असतील, जास्त गुण असतील. मग आपण तुलना करताना अबोलीचे गुण जास्त दाखवूया, तिच्यापेक्षा जास्त दाखवलेले आहेत. असो, पुढे पुढचं वाक्य आहे, शेवंतीला आर्या इतकेच. चौथी मैत्रीण शेवंती.
शेवंतीला आर्या इतकेच गुण मिळालेत. आर्याला जेवढे त्याच रेषेत शेवंतीला मिळालेला आहे. सारखेच गुण आहेत. हिला जेवढे तेवढे शेवंतीला आहेत. पण चमेलीपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. या शेवंतीला चमेलीपेक्षा जास्त, चमेली नावाची जी मैत्रीण आहे तिच्यापेक्षा जास्त म्हणजे चमेलीला कमी गुण मिळालेले असतील. मग या ठिकाणी चमेली घेऊया आपण. आणि चमेलीपेक्षा शेवंतीला गुण जास्त आहेत. कुठेही इथं आपण वाचलंय. मग या ठिकाणी हिला कमी गुण मिळालेले असतील. चमेलीला या शेवंतीपेक्षा कमी गुण मिळालेले असतील. आता प्रश्न विचारताना काय म्हटलंय पाहता, तर सर्वात जास्त गुण पहा. प्रश्न नेमका काय विचारला हे आपण पाहिलं पाहिजे. प्रश्न विचारलाय सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले असतील. हे सगळं दिसतंय तुम्ही शोधलं पण असेल. सर्वात जास्त गुण कोणाला पहा बरे. तर ती मुलगी आहे अबोली. तर मग मला सांगा, उत्तरापर्यंत पोहोचलो आपण. अबोली तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे अबोली. असो, पहा बरं. इतकी गुंतागुंत होती, पण गुंतागुंत आम्ही क्लुप्ती वापरली. या ठिकाणी तुलनात्मक तक्ता आपण तयार केला आणि तुलनात्मक तक्ता आपण या ठिकाणी काढून आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे. असो, पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. भाषिक उदाहरण आहे. काय आहे उदाहरणामध्ये? 10 नंबरचा प्रश्न पहा. त्यामध्ये विधान आहे, काही लोक रागीट असतात. काही लोक रागीट असतात तुमच्या पप्पांसारखे. ब नंबरचं विधान काय आहे? सर्व लोक आनंदी असतात. सगळे लोक आनंदी असतात. बस एवढी माहिती दिली. आणि इथे प्रश्न विचारलाय, या माहितीवरून काय विचारलंय? इथे विचारलंय, या माहितीवरून पुढील पैकी कोणते अनुमान निश्चित बरोबर आहे. घाई करायची नाही. आपण आता पर्याय पाहू आणि पर्याय पाहून आपण उत्तरापर्यंत जाऊ. पहिला पर्याय काय आहे? पहिला पर्याय आहे सर्व लोक रागीट असतात. मला सांगा, सर्व लोक रागीट असतात असं पहिल्या पर्यायात दिलंय. आणि इथे त्यांनी काय सांगितलंय वरती? काही लोक रागीट असतात. ही खरी माहिती आहे. काही लोक रागीट असतात आणि काही कसे असतील? ते प्रेमळ पण असतील. मग इथे काही लोक आणि इथे सांगितले सर्व लोक रागीट असतात. मग पहिला पर्याय मला अजिबात बरोबर वाटत नाही. तो चुकीचा पर्याय आहे. पहिला पर्याय चुकीचा आहे. तो कधीच येऊ शकत नाही. दुसरा पर्याय पाहू आपण. काही लोक आनंदी नसतात. कसं काय? बघा बरं. इथे काय सांगितलंय माहितीत? सर्व लोक आनंदी असतात. मग हे होईल का उत्तर? अजिबात नाही. हे उत्तर होऊ शकत नाही. काही लोक आनंदी नसतात म्हणे. हा, असो. पुढे तिसरा पर्याय पहा. तिसऱ्या पर्यायामध्ये काय सांगितलंय? काही आनंदी लोक रागीट असतात. काही आनंदी, सगळे लोक आनंदी होते, त्यातले काही रागीट पण असू शकतात. असतील ना? हो, त्यातले काही लोक रागीट पण असू शकतात. हे मला उत्तर बरोबर वाटते. पण तरी पण थोडा वेळ थांबतो आणि नंतर शेवटचा प्रश्न पाहतो. सर्व आनंदी लोक रागीट असतात. बघा बरं, सर्व आनंदी लोक रागीट असतील असं कशावरून? इथे काहीच लोक रागीट आहेत आणि हे म्हणतात सर्व लोक रागीट, सर्व आनंदी लोक रागीट असतात. हे पण उत्तर होऊ शकत नाही. मुलांनो, बुद्धिमापन चाचणीमध्ये आपण बाद पद्धत वापरायची, पर्याय बाद करायची आणि योग्य पर्यायापर्यंत आपण पोहोचायचं. 3 पर्याय बाद झालेले आहेत. तिसरा पर्याय बरोबर आलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण अनुमान केलेला आहे की माहिती वाचून त्या माहितीचं विश्लेषण करून आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. हा भाषिक तुलनेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आहे. मुलांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरी घड्याळ असतं. आपल्या प्रत्येकाच्या घरी घड्याळ असतं पहा. तर मग घड्याळामध्ये वेळ आपण पाहत असतो. आपल्या मोबाईल मध्ये पण घड्याळ असतं पहा. असो, परंतु हे जे घड्याळ आहे
या घड्याळामध्ये घड्याळावर आधारित काय प्रश्न विचारलाय? तो प्रश्न आहे की पुढील पैकी प्रश्न काय आहे पहा, पुढील पैकी घड्याळातील अयोग्य वेळ कोणती? मुलं इथंच गडबड करतात. विचारलंय काय? अयोग्य. अयोग्य म्हणजे चुकीची. मुलं म्हणतात बरोबर, अयोग्य म्हणजे चुकीची. मग एक या ठिकाणी जी उत्तरं आहेत, 4 उत्तरं आहेत, 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी एक उत्तर हे चुकीचं असेल, 3 पर्याय बरोबर असतील. आपण एक असं करू की बरोबर पर्याय, योग्य पर्याय आपण शोधू. मग त्यामध्ये मला सांगा, 37 वाचतील का घड्याळात? पहा बरं, 37 हो नक्कीच वाचतील. 37 वाचतील. दुसरा पर्याय काय आहे? 12:50. 12:50 हो वाचतात की दुपारच्या सुट्टीत. हे पण उत्तर बरोबर आहे. आता तिसरं पर्याय 2:65. 2:65. घड्याळ काय 60च्या पुढे जातं काय? कधी गेलंय? कधीच जाणार नाही. मोबाईल मधलं घड्याळ देखील पुढे जात नाही. हेच चुकीचं असेल. पण पाहू आपण चौथा पर्याय बघू, तो बरोबर आहे का? त्यामध्ये सांगितलंय 10:35. हो 10:35. ती पण वेळ बरोबर दिसते. मग चुकीची वेळ कोणती? चुकीची वेळ ती म्हणजे 2:65. 65 कधी घड्याळात होत नाहीत. 2:60 म्हणजे 2 एक लक्षात घ्या, 2:65 कधी वेळ घड्याळ दाखवत नाही. हा पर्याय अयोग्य आहे, म्हणजे चुकीचा पर्याय आहे. अशा पद्धतीने आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, तिसरा पर्याय या ठिकाणी आलेला आहे. हे उत्तर आपण शोधलेलं आहे. असो, पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. बुद्धिमापन या विषयामध्ये प्रश्न समजून घेत असताना नीट वाचायचं. घड्याळावर आधारित अगदी सोपा प्रश्न आहे. तुम्ही कारण किचकट प्रश्न मी या ठिकाणी दिलेला नाही. तर मग मला सांगा, यामध्ये काय सांगितलंय की पुढील पैकी काय सांगितलंय? पुढील पैकी काटे असलेल्या घड्याळात योग्य वेळ कोणती? काटे असलेलं घड्याळ लक्षात घे बरं का. काटे, त्याला 2 काटे असतात, तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा. तर मग काटे असलेल्या घड्याळात नेमकी योग्य वेळ सांगा. योग्य वेळ विचारलेली आहे. तर मग एकच योग्य वेळ असेल पहा. आता मला सांगा, 13:50 होतील का घड्याळात? नाही होणार, कधीच नाही होत. आपल्या भिंतीवरच्या घड्याळात 12च वाजत आहेत. काट्याच्या घड्याळात 12च्या नंतर 1 वाजत असतात. 13:50 कधीच होत नाहीत. 12:60 होतील का? 12:60 मी नाही पाहिलं कधी 12:60 झालेलं. लक्षात घ्या, 12:60 नाही, 12:60 ऐवजी 1 वाजतील, परंतु 12:60 वाजत नाहीत. हा दुसराही पर्याय बाद झाला. तिसरा पर्याय बघू, 8:59. हो 8:59 होतील. 8:59 दिसतात. आणि चौथा पर्याय पण बाद असावा. बघा बरं, 9:60 तो पण होऊ शकत नाही. तो पण तोही पर्याय बाद. मग उत्तर जे बरोबर आहे, उत्तर तिसऱ्या पर्यायाचं उत्तर बरोबर आहे. तिसरा पर्याय त्या ठिकाणी उत्तर येऊ शकतं. असो, आता याच्या नंतर पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न 13वा काय आहे? हा घड्याळावर आधारित प्रश्न मी या ठिकाणी सांगितलेला आहे. 2:30 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये होणारा अंशात्मक कोन पुढील पैकी किती वाजता होईल? आता 2 घड्याळ आपण काढूया, तुलना करायची. एक लक्षात घ्या, परीक्षेला गेल्यानंतर आपण घड्याळ काही नेऊ शकत नाही. त्यामुळे तुलना करत असताना पहा, आता या ठिकाणी एक घड्याळ मी काढलेला आहे. त्याच्यामध्ये 2:30 वाजता घड्याळातील 2:30 वाजलेले दाखवणार आहे मी. मग मी कसं दाखवतोय पहा. घड्याळ पटकन काढायचंय, वेळ कमी आहे आपल्या जवळ. इथे 12 वाजलेले आहेत. 12, इथे 6, इथे 3 आणि इथे 9. आता 2:30 वाजताना
2:30 वाजता म्हणजे कसं दाखवू आपण? या ठिकाणी 12च्या नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ते 11. आता 2:30 वाजलेले दाखवण्यासाठी आपल्याला एक बाब करावी लागेल. काय? पहा, 2:30 2 आणि 3च्या मध्ये तास काटा ठेवलेला आहे मी. आणि तुम्हाला कळलं असेल 2:30 वाजलेले आहेत आणि मग 2:30 वाजलेले असताना या ठिकाणी असा कोन तयार झालेला आहे. असाच कोन पुन्हा किती वाजता होईल असा एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आणि तो सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करू. या ठिकाणी दुसरे एक मी घड्याळ काढतोय. पाहता आता हा हा जो कोन झालेला आहे असा जो कोन आहे हा या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. तर 2 आणि 3च्या मध्ये हा तास काटा आहे. आपण हा बरोबर या ठिकाणी असा घेऊ. जास्त लांब झाला तो तास काटा हा कसा असतो? छोटा असतो. तो हा नंतर मिनिट काटा जो आहे तो 6 वरच राहील पहा या ठिकाणी. फक्त घड्याळात आपण आपल्याला प्रश्न विचारले जातात की तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये असा कोन. तसं जर पाहायला गेलं तर हा जो जितके अंश आहेत तेवढेच अंश आपल्याला या ठिकाणी दिसतील 9:30 वाजता. पहा बरं 9:30 आणि 2:30 याच्यामध्ये जो कोन आहे तो कोन याच पद्धतीने आपल्याला दिसत असतो. तर मग या ठिकाणी उत्तर दुसरा पर्याय आलेला आहे 9:30. असो तर सोपा प्रश्न होता. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. असो प्रश्न पळाला वरती. असो हा तर या ठिकाणी प्रश्न काय आहे तो आपण समजून घेऊ. विकास व किरणला पोहता येते. भाषिक उदाहरणामध्ये हा असा एक प्रश्न येत असतो. नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न समजला की आपण पुढचे पण प्रश्न आपण समजावून सोडू शकतो. तर यामध्ये अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते नीट वाचून घ्यायचे. पहिल्यांदा प्रश्न नीट समजून घ्यायचा, वाचायचा. पाहता काय सांगितलंय? विकास व किरणला पोहता येते, किरण व सतीशला धावता येते, प्रशांत व किरणला उड्या मारता येतात, तर सर्व क्रिया कोणाला करता येतात? तर मग आता तसं पाहता हा प्रश्न थोडासा सोपा आहे. पटकन पहा पहिल्या वाक्यात काय सांगितलंय? सर्व क्रिया. प्रश्न विचारताना काय विचारलंय? त्यांनी प्रश्न विचारताना विचारलंय की सर्व क्रिया कोणाला येतात? मग पहिल्या वाक्यात बघा बरं, विकास व किरणला पोहता येते. पोहता कोणाला येतं? विकास किरणला येतं. त्या दोघांना आलं. दुसऱ्या वाक्यात किरण व सतीशला धावता येते. परत इथं किरण आला पहा. तिसरं वाक्य प्रशांत व किरणला उड्या मारता येतात. किरण आणि प्रशांत यांना उड्या मारता येतात. मला खर तर तुम्हाला सांगू का तर या ठिकाणी किरण प्रत्येक ठिकाणी दिसलाय. मला पोहण्याच्या क्रियेमध्ये किरण दिसलाय, धावण्याच्या क्रियेमध्ये किरण दिसलाय आणि इकडे उड्या मारण्याच्या क्रियेमध्ये देखील किरण दिसलाय. तिन्ही गोष्टी तो करतोय. उत्तर पटकन आलं. काहीच नाही केलं मी. या ठिकाणी आकडेमोड देखील केली नाही. त्याच ठिकाणी आपण उत्तरापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. उत्तर आलं किरण. असो पुढील प्रश्न.
हं? हो. हां. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भाषिक उदाहरणं सोडवत असतो, तुलना करत असतो आणि असे अनेक प्रश्न आपण सोडवू शकतो. फक्त नीट प्रश्न वाचायचे आणि त्याचं वर्गीकरण करायचं, विश्लेषण करायचं आणि विश्लेषण करून तर्काची जे विविध तर्क करायचे आणि तर्काची सुसंगत मांडणी करून आपण त्या उत्तरापर्यंत, निष्कर्षापर्यंत पोहोचत असतो. अशा पद्धतीने